Do not forget to like, share and subscribe. टीम नाच डान्स वर्कशॉप कसं असतं आणि तिथे माझा एक्सपिरियन्स कसा होता हे सगळं माहिती करून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो व्हिडिओ करायचा मुद्दा हाच आहे की प्रत्येकाला कुठली ना कुठली आवड असते आणि ती आवड प्रत्येकाने जतन करत राहिली पाहिजे. जसं मला डान्सची आवड आहे आणि मी मला वाटतं 1-1.5 वर्षानंतर डान्स केला आणि मला इतकं भारी वाटलं आणि जसं जसा टाइम मिळेल तसं मी ते कंटिन्यू करत राहणार आहे. सो तुम्हाला पण अशी आवड असेल तर तुमची ती हॉबी आवड ही जपून ठेवा आणि तुम्हाला जर डान्स वर्कशॉप अटेंड करायचं असेल एस्पेशली टीम नाचचं तर ही व्हिडिओ नक्की बघा. हॅलो, सो आमचं यूट्यूब चॅनल व्लॉगर जोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. रिसेंटली मी गेली होती एका डान्स वर्कशॉपला जे होतं टीम नाचचं. टीम नाच हे निकोल आणि सोनल या दोघींनी मिळून चालू केलेली एक डान्स कंपनी आहे जिथे ती लोक डान्स शिकवतात आणि गेल्या मला वाटतं 7-8 वर्षांपासून मी त्यांना फॉलो करते. मला कधीतरी असं होतं की त्यांचं डान्स वर्कशॉप एकदा अटेंड करायचं होतं. स्टार्टिंग होते ती म्हणजे रजिस्ट्रेशनपासून. टीम नाचचं इंस्टाग्राम पेज आहे, त्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही जायचं आणि इथे एक रजिस्ट्रेशन लिंक असते. तिकडे भरपूर असे त्यांचे वेगळे वेगळे वर्कशॉप्स असतात. त्यापैकी तुम्हाला जे हवं असेल वर्कशॉप ते तुम्ही सिलेक्ट करायचं. त्याचे तुम्हाला ज्या दिवशी वर्कशॉप आहे त्याचे डिटेल्स सगळे तुम्हाला समोर दिसतात. त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येतो. पेमेंटची रेंज बघायला गेली तर 700 पासून ते 1100 पर्यंत असते. सो 1100 मी बोलते त्याच्यामध्ये टॅक्सेसही इन्क्लुडेड असतात. सो हे जे डान्स वर्कशॉप होतं ते होतं BU डान्स अकॅडमी अंधेरी येथे. त्यासाठी मी लोकल ट्रेनने गेली घाटकोपरला आणि घाटकोपरवरून मेट्रो स्टेशनने मी पोचली DN नगरला. बिकॉज DN नगरपासून तो डान्स स्टुडिओ जवळ आहे. DN नगरला ऑटो पकडल्यानंतर तुम्हाला लोकेशन सांगायचं आहे इम्प्रेसा हॉटेल. बिकॉज हे जे लोकेशन आहे ते इम्प्रेसा हॉटेलच्या एकदम अपोजिटलाच आहे. खाली एंट्री करून मी पोचली सेकंड फ्लोअरला पोचते आणि बघते तर काय तरी इथे कोणीच नव्हतं, पण त्यांचे व्हॉलेंटियर्स होते. सो तिने माझी तिकीट चेक केली आणि मला वेट करायला सांगितलं. सो फायनली मी पोचली आहे. BU नाव उलटं दिसतंय आणि लकीली मी पहिली पोचली आहे. पूर्ण स्टुडिओ रिकामी आहे. सो मी खूप एक्सायटेड होती ॲक्च्युली. बट लेट सी. आज ॲक्च्युली डान्स क्लास जी माझी फेवरेट आहे निकोल ती घेणार आहे. आय एम नर्वस आणि सो एक्सायटेड. सो लेट सी. सो स्टुडिओमध्ये आतमध्ये हा चेंजिंग रूम आहे. सो तुम्ही तुमचा ड्रेस जरी कॅरी केला तरी इथे येऊन चेंज करू शकता. आतमध्ये वॉशरूम आहे, बॅग्स ठेवायला भरपूर जागा आहे आणि मेकअपही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला लवकर इथे पोचावं लागेल. सो हा आहे BU डान्स अकॅडमीचा स्टुडिओ आणि हा स्टुडिओ इतका ब्युटिफुल आहे. मी हा आत्तापर्यंत फक्त रील्समध्ये किंवा डान्स व्हिडिओजमध्ये सेलिब्रिटीजच्या व्हिडिओमध्येच बघितला होता आणि खरंच खूप सुंदर जागा आहे आणि माझी खूप इच्छा होती की या स्टुडिओमध्ये येऊन डान्स करायची. सो निकोल आल्यानंतर तिने आम्हाला जवळजवळ 1 तास डान्स शिकवला आणि या स्टुडिओमधला ACच बंद पडला. सो बाजूच्याच विंगमध्ये BU डान्स अकॅडमीचा दुसरा स्टुडिओही आहे. सो तिथे आम्हाला शिफ्ट केलं आणि मला तो स्टुडिओही बघायला मिळाला आणि तो स्टुडिओ ह्याच्यापेक्षा थोडा वेगळ्या वाईब्सचा पण अतिशय ब्युटिफुल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता, त्यांच्याबरोबर फोटोज काढू शकता. क्लासिकल खूप होतं त्यामुळे थोडं टफ होतं, बट मला खूप मजा आली आणि निकोलला फर्स्ट टाइम भेटली. त्यामुळे आता वाजलेत 2:30. मला वाटतं 11ला 11-11:15 काहीतरी चालू झालं होतं वर्कशॉप आणि 11 ते 2 टायमिंग होता, पण 2:30 वाजले. बिकॉज मध्येच आम्हाला दुसऱ्या स्टुडिओमध्ये जावं लागलं बिकॉज तिकडचा AC चालत नव्हता. सो BU डान्स अकॅडमीचं दुसरं पण स्टुडिओ इथेच आहे. सो खूप मजा आली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आमचं चॅनल ब्लॉगर जोडीला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटू. बाय.